नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या आणि मैद्याच्या पण दाखवते. तर इथे बघा, मी 2 तास डाळ भिजत ठेवलेली. छान डाळ भिजली आहे. आता धुवून पण आपण 2-3 वेळा घेतलेली होती. त्याच्यामुळे या पाण्यासहितच मी टाकते कुकरमध्ये. थोडंसं तूप टाकते आणि थोडीशी हळद टाकते. मी थोडं पाणी जास्त ठेवलंय. तुम्हाला बघा कट वगैरे बनवायचं असेल ना तर अजून जास्त ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि 2च शिट्ट्या करा. 2 शिट्ट्यामध्ये डाळ बघा आपली किती व्यवस्थित शिजली आहे ती. त्याच्यापेक्षा जास्त जर केला, समजा 2-2.5 तास डाळ भिजलेली असेल तर जास्त शिट्ट्या करू नका. नाहीतर मग ते जे आठवायला पुरण आहे ना त्याला खूप वेळ जातो, पातळ होतं त्याच्यामुळे. त्यामुळे 2च शिट्ट्या करा तुम्ही, जास्त शिट्ट्या करू नका. इथे बघा, आपण अर्धा किलो डाळ घेतलेली, अर्धा किलोला आपण गुळ घेतलाय. पण तुम्हाला अजून एक ह्याच्याच बरोबर लगेच सांगते, विसरू नका तुम्ही. तर मी ना ह्या पूर्णामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घातली आहे. पण माझा जो शूटिंगचं हे होतं ना ते स्किप झालं की बंद झालं, शूटच नाही झालं ते. पण ह्याच्यात आपण जायफळ पावडर वगैरे टाकलेली आहे. तर इथे बघा, आपल्याला जेव्हा गव्हाच्या पुरणपोळ्या करायच्या असतील ना तेव्हा ही प्रोसेस केलात ना तर पुरणपोळ्या खूप छान होतात. आपण एक पातळ सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पीठ चाळायचं. आता आपण ह्याच्यात मी हळद टाकलेली ती काढून घेतली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. इथे माझं पुरणाचं सुद्धा काम चालू आहे आणि त्या साईडला मी पीठ सुद्धा चाळून घेतले. आता मळूया आपण त्याला. तर इथे बघा, व्यवस्थित पुरण तयार झालंय. आता ती हळद टाकलेली मी पिठामध्ये ती काढली आणि पाण्यात टाकली. पटकन सुकून मी टाकली होती. तर आता पाण्यात मिक्स करून घेऊया आणि इथे मीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाला लावून. आणि नंतर हे थोडं थोडं पाणी टाकून आपण जास्त सैल नाही जास्त घट्ट नाही असं पीठ जे आहे हे चपातीचं ते मळून घेऊया. कारण आपण पहिल्या गव्हाच्या पोळ्या करतोय आणि नंतर मग आपण मैद्याच्या पोळ्या करूया. तर इथे गव्हाचं पीठ माझं मळून झालंय बघा, असं व्यवस्थित मळलंय. आता आपण काय करायची पुढची प्रोसेस, अर्ध्या ते 1 तासासाठी हे जे पीठ आहे ते पाण्यात भिजवून ठेवायचं. मग ह्याला ना लवचिकता छान येते. आपण ह्याच्यातनं 2 चमचे मैदा सुद्धा टाकलेले आहे. मी विसरले सांगायला पटकन तुम्हाला. तर ह्याच्यात आपण मीठ टाकले, 2 चमचे मैदा टाकलाय, हळद टाकली आहे पाण्यातून आहे. तर परत आपण असं मळून घेतले तेल लावून त्याला. हे बघा, असं लवचिक व्हायला पाहिजे म्हणजे तुमची पोळी आहे ना ती फाटणार फुटणार नाही. तर इथे बघा, मी गोळा घेतलाय आणि इथे पुरण घेतले, दाखवते तुम्हाला. अशी वाटी करायची आणि लवचिकता आला ना त्याला की मस्तपैकी असं लोटलं जातं पुरण आतमध्ये. आणि मग त्याचं आतमध्ये लोटून 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 मोदकासारखं तोंड बंद करून घ्यायचं असं. आणि तिथेच असं हे करायचं, चिटकवायचं. जास्त जर हे असेल ना गव्हाचं पीठ तर त्याला कमी केलात तरी चालेल. पण माझं बरोबर होतं म्हणून मी ते काढून ठेवलं नाही. तर इथे व्यवस्थित आपण तोंड बंद केल्यानंतर ना पोळी नेहमी सगळीकडे गोल अशी पुरण आतमध्ये पसरून घ्यायचं पोळीच्या. हे बघा, मी व्यवस्थित असं आधी पुरण पसरून घेते आणि नंतरच लाटणी फिरवते. आधीच लाटणी ठेवली ना तर मग पोळी फाटण्याची शक्यता असते. तर इथे बघा, आपली पोळी लाटून झाली आहे व्यवस्थित. जर तुम्हाला गव्हाच्या पिठावर जमली नाही ना लाटायला तर तुम्ही तांदळाचं पीठ लावून सुद्धा लाटू शकता. पट्टापट सटकते पोळी, तेही करू शकता तुम्ही. इथे काही जण कपडा बांधून सुद्धा पोळी लाटतात पोळपाटाला. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा. तर इथे बघा, आपण एकदाच पलटी केले, लगेच तूप टाकून घेतले. अगदी पलटी करायच्या आधी तूप टाकलात तरी सुद्धा चालेल. कारण जास्त वेळा जेव्हा आपण पोळी अशी फिरवतो ना ह्या पलित्याने वगैरे तर काविलता लागून लागून पोळी फाटते कुठेतरी आणि मग ती फुगत नाही. आता माझी पोळी बघा एका साईडला फुगते पण दुसऱ्या साईडने हवा जाताना तुम्हाला दिसते. आता तिथे मी दाबून धरलं ना की बघा कसली फुगणार गरगरावून ती. तर असं कुठे काहीतरी लागलं ना की ती फाटते. तर सगळ्या पोळ्या ज्या गव्हाच्या आहेत ना त्या मस्तपैकी फुगल्या. आणि अजून मी तुम्हाला एवढंच सांगेन की माझ्या घरी ना गव्हापेक्षा मैद्याची पोळी जास्त आवडते. त्याच्यामुळे मैद्याची मला करावीच लागते. पण आता आपल्याला चॅनेल आहे तर त्याच्यावर दोन्ही प्रकारच्या दाखवाव्या लागतात ना, म्हणून मी तुम्हाला इथे गव्हाच्या पण दाखवते आणि मैद्याच्या पण दाखवते. तुम्हाला जशा पाहिजे तशा करा. अशा सगळ्या मी गव्हाच्या पोळ्या तयार करून घेतल्यात. आता मैद्याचं दाखवते तुम्हाला. तर मैद्यामध्ये आपण फक्त मीठ टाकले आणि पाण्यात बघा हळद टाकली आहे. पाण्यात हळद एवढ्याच साठीच टाकायची की मग सगळीकडे व्यवस्थित लागते ती. त्याच्यामुळे मी इथे बघा पाण्यात टाकून घेतली आहे
कारण आपण पिठात टाकलं किंवा असं मैद्यात टाकली तर ती एकाच साईडला राहते अशी आणि थोडीशी म्हणजे थोडं पिवळं थोडं पांढरं असं दिसतं. तर इथे बघा थोडं थोडं पाणी टाकून आपण ना मी दाखवते तसा मैदा तुम्ही भिजवून घ्या. बघा एवढा नरम व्हायला पाहिजे, दिसत असेल तुम्हाला. आणि ह्याच्यात थोडंसं मी तेल टाकते तरी सुद्धा खूप वाटणार आहे ते तेल तुम्हाला लागलं मैद्याला की. आणि व्यवस्थित असं ना मी दाखवते तुम्हाला मसाज करतो ना तसं जरा थोडंसं व्यवस्थित मैद्याला मळून घ्या तुम्ही. मग पोळ्या ना तुमच्या गरगरवून फुगणार, अजिबात फाटणार नाही. आणि मी ना व्यवस्थित मळल्यानंतर बघा थोडंसं तेल टाकून असं अर्धा तास मैदा ठेवून दिला. मैदा असू दे की गव्हाचं पीठ असू दे अर्धा तास तरी ठेवा तुम्ही, वेळ नसला तरी. आणि ह्याला पण असं हे बघा लवचिकता यायला पाहिजे, असं लांब खेचलं गेलं पाहिजे. आता आपण चांगलं मळून घेऊन एक गोळी तयार करूया. हा बघा मैद्याचा गोळा आणि हे पुरण आपलं. तर असं वाटी करून घेते. ह्याला सुद्धा तसंच भरायचं जसं आपण गव्हाची पोळी भरली ना तशीच मैद्याची पोळी सुद्धा आपण भरून घ्यायची. हे बघा तर मी इथे असं वरती वरती करत करत आपणच आतमध्ये जे आपलं पुरण आहे ना ते लोटलं जातं आणि असं गोल करायचं आणि एका साईडला दाबून घ्यायचं म्हणजे मग आपली पोळीचं तोंड बंद झालं. आता सगळीकडे पुरण पसरून घ्यायचं आपण. इथे बघा मी सगळीकडे आता पुरण पसरून घेणार आहे दाबून दाबून दाबून, म्हणजे मग हातानेच सगळीकडे गेलं की लाटणं सोपं जातं, पोळी फाटत सुद्धा नाही आहे आपली. तर इथे मी बघा पूर्णपणे पुरण आपलं सगळीकडे फिरवून घेतलं आणि त्यानंतर पोळी लाटायला घेतली आहे. आणि मस्तपैकी पोळी आपली लाटून झाली आहे बघा. आणि कुठेही आपल्या पोळपाटाला चिटकली नाही आहे. आता इथे मी वरती टाकली आहे बघा. आता आपण तूप लावून घेतलं एका साईडने. कच्चं असताना लावला तरी चालेल कारण पलटीसारखी करायची नाही पोळी, मग फाटते ती जास्त वेळा उलटी सुलटी करून करून. म्हणून एक साईड भाजत असते दुसऱ्या साईडने तूप टाकलंच चालतं. बघा कसली पोळी फुगली आहे ती. आता गेली हवा तिची निघून, कुठेतरी ती खालून अशी करपली की हवा निघून जाते. पण आम्हाला पोळ्यांना करपूसच लागतात. आम्ही खरपूसच हे करायच्या आपण पोळ्या तयार करायच्या.